असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। लोकसभेच्या निवडणुकीचा एक्झिट पोल जे आहे ते TV9च्या हाती आलेला आहे। त्यानुसार आपण आकडेवारी दाखवलेली आपल्यासोबत जोडले गेले आहेत उदय सामंत सर, काय सांगाल? एकीकडे आकडेवारी समोर आलेली आहे, महाविकास आघाडी या कुठेतरी महाराष्ट्रात बाजी मारताना दिसते, मात्र देशात मोदी हे लाट मोठ्या प्रमाणात दिसून येते। नाही, एक्झिट पोल म्हणजे मला असं वाटतं हे सगळे अंदाज आहेत, जो अंदाज काही सॅम्पलमधनं आपण घेता आणि तो प्रदर्शित करता, त्याच्याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचं काही कारण नाही। पण राजकारणामध्ये आम्ही देखील काही अंदाज बांधत असतो आणि ते ग्राउंड रियालिटीवर बांधत असतो। याच्यामध्ये मला असं वाटतं की मार्जिनमध्ये पाठीपुढे जरी महाराष्ट्रामध्ये झालं तरी आम्हाला अपेक्षित जागा महायुतीला मिळणार आहेत। महायुतीचीच मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये खासदार म्हणून येणार आहेत। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला देखील सन्मानपूर्वक जागा मिळणार आहेत। म्हणून मला असं वाटतं की एक्झिट पोल हा अंदाज आहे आणि मी आताच 5-6 चॅनलचे एक्झिट पोल बघितले। त्याच्यामध्ये एक वाक्यता एकाच गोष्टीवर आहे, ती म्हणजे नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहेत। परंतु प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे आपण आंध्र प्रदेश धरलं तर आंध्र प्रदेशला काही चॅनल दाखवत आहेत की काँग्रेसला जागा मिळणार आहेत, काही चॅनल दाखवतात BJPला मिळणार आहेत, काही जागा चंद्राबाबू नायडूंना मिळणार आहेत। तर मला असं वाटतं की प्रत्येक चॅनलचा सर्वे करण्याची पद्धत ही वेगळी असावी आणि त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा आपण सर्वे करतो, ॲनालिसिस करतो आणि मग तो एक्झिट पोलद्वारे प्रदर्शित करतो। त्याच्यामुळे आपला एक्झिट पोल जरी काही असला तरी आमचा जो एक्झिट पोल आहे त्या विषयावर आम्ही ठाम आहोत। आम्हाला अपेक्षित जागा मिळणार आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त जागा मागच्यासारख्याच महायुतीच्या निवडून जाणार आहेत। नक्कीच जास्तीत जास्त जागा म्हणतात। एकीकडे 400 पारचा नारा मोदींनी दिला, मात्र इंडिया आघाडीला 200 जागा असं देशात दाखवतं। कसं बघतं त्या सर्व? ठामपणाने मी सांगेन की 200 पर्यंत महाविकास आघाडी जाणार नाही, कारण 6 राज्यांचा जर आपण विचार केला, फक्त सध्या 6 राज्यांचा आपण विचार करूया, त्याच्यामध्ये गुजरातचा आपण विचार करू, मध्य प्रदेशचा आपण विचार करू, आंध्र प्रदेशचा आपण विचार करू, त्याच्यानंतर कर्नाटकचा आपण विचार करू, त्याच्यानंतर आपण पश्चिम बंगालचा विचार करू आणि तुमचा उत्तर प्रदेशचा जर विचार करू, या 6 राज्यांचा जरी आपण विचार केला तरी कुठच्याही परिस्थितीमध्ये 225 पार होतात 6 राज्यांमध्ये। आता 6 राज्यांमध्ये 225 पार झाल्यानंतर बाकीच्या जागा या BJPला मिळणारच नाहीत किंवा NDAला मिळणार नाही, तशातला भाग नाही। तर मला असं वाटतं की शाश्वत गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे। 400 पारचा नारा तिथपर्यंत आम्ही नक्की पोचणार आहोत। नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान होणार आहेत आणि ज्या व्यक्तीनं, ज्या नेत्यानं देशाच्या आर्थिक जडणघडणीमध्ये बदल केले, देशाला आर्थिक उन्नतीकडे नेलं आणि देशाचं नाव आंतरराष्ट्रीय दर्जावर नेऊन एक वेगळा आदरयुक्त दबदबा निर्माण केला, अशा व्यक्तीला कधीही देश नाकारणार नाही। जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांना वाटतं की त्यांना पंतप्रधान राहावं, तितके वेळ त्यांना पंतप्रधान करणारी ही भारतातली जनता ठरणार आहे। नक्कीच देशात जरी मोदी असले तरी मात्र महाराष्ट्रात जी टफ फाईट बघतो शिवसेना वर्सेस शिवसेना, त्यापैकी 14 ठाकरेंना आहे आणि 4 शिंदेंना मिळणार आहे, तर 10 ठिकाणी ठाकरेंची जागा जास्त दाखवते। मला नाही असं वाटत। आता आपण साधं थोडं विचार केला की ठाण्याच्या जागेचाच आपण विचार करू। ठाण्याच्या जागेमध्ये विचार करत असताना सगळे म्हणजे 99% ठाण्याचे नगरसेवक हे शिंदे साहेबांबरोबर आहेत। संजय केळकर शिंदे साहेबांसोबत आहेत, जे फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेत। त्याच्यानंतर प्रताप सरनाईक शिंदे साहेबांसोबत आहेत, गीताताई जैन महायुतीबरोबर काम करत आहेत आणि मला जे अप्रूप वाटतं आणि खरोखरच मनापासूनचं समाधान आहे ते म्हणजे गणेश नाईक साहेबांचं। ज्या पद्धतीनं गणेश नाईक साहेबांनी रस्त्यावर उतरून प्रचारामध्ये सहभाग घेतलेला आहे, या सगळ्यांची मेहनत काही फुकट जाणार नाही। त्याच्यामुळे इथं देखील ठाण्यामध्ये नरेश मस्केंचाच विजय होणार आहे। त्याच्यामुळं मला एक्झिट पोलवर आक्षेप घ्यायचा नाही, पण आमचा एक्झिट पोल हा अंदाज आमचा जो आहे तो योग्य ठरणार आहे आणि आम्ही ज्या जागा जिंकणार आहोत असं आम्ही थोडंफार मनामध्ये धरलेलं आहे किंवा आमच्या दृष्टिक्षेपात आहेत त्या जागा आम्ही जिंकणार आहोत। नक्कीच मुख्यमंत्र्यांचा देखील कोपरी पाचपकडे मतदारसंघ आहे, मंदाताई म्हात्रे देखील आहे, त्यामुळे नक्कीच कुठेतरी ह्या मतामध्ये कुठेतरी जास्त मतं या कमी मताचा मार्जिन असेल। मार्जिनबद्दल मला काही बोलायचं नाही, परंतु जागा ही शिवसेनाच जिंकणार, शिंदे साहेबांची शिवसेना जिंकणार, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही। नक्कीच मनसेने देखील या ठिकाणी राज ठाकरे स्वतः आले होते, कळवा आणि मुंब्रा असेल या नरेश मस्केंच्या ठाण्यासाठी। कसे बघतात ही लढत? मनसेने देखील मनावरती घेतली। नाही, राजसाहेबांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत। राजसाहेब कोकणापर्यंत आले होते, शिवतीर्थावरच्या महायुतीच्या सभेमध्ये ते सामील झालेले होते, महाराष्ट्राच्या उन्नतीचे त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत। या मनसेची ताकद ही आम्हाला मिळालेलीच होती, त्याच्यामुळे मनसेची जी मतं आहेत, जी राज ठाकरे साहेबांना मानणारी मतं आहेत, ही आमच्यामध्ये ॲड झालेलीच आहेत।
मुंबईच्या देखील जागेवरती बघायला गेलं तर ईशान्य मुंबई असेल या इतर जागा देखील असेल त्या देखील पिछाडीवरती अशा दाखवतात पुढं, आणि कपिल पाटील असतील भिवंडीची ती जागा देखील आघाडीवरती आहे, श्रीकांत शिंदेची जागा आघाडीवरती. कसं बघ? तर मुंबईच्या जागांमध्ये मी आता रवींद्र वायकरांच्या जागेचा आपण जर सर्वे केला तर तिथं आपण म्हणतो की मनसेची ताकद आहे, मनसेची ताकद आहे. मनसेनं स्वबळावर तिथं 1,30,000 मतं मिळवलेली आहेत. मग त्याच्यातली काहीच मिळणार नाहीत आम्हाला. त्याच्यानंतर तिथे अमित साटंब आहेत, त्यांची काही मतं मिळणार नाहीत आम्हाला. तिथे विद्या ठाकूर आहेत, तिथे भारती लवेकर आहेत, तिथे मुरजी पटेल आहेत, स्वतः तिथं आमचे वायकर आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सहानुभूतीमुळं काही सगळीच्या सगळी मतं खणून घेतली जात नाहीत. मी जे सांगितलं की मार्जिन कमी होईल पण रवींद्र वायकर देखील जिंकणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या एक्झिट पोलवर आमचा कोणाचाही आक्षेप नाही, तो लोकशाहीतला एक भाग आहे. परंतु आम्ही जो अंदाज वर्तवलेला आहे तो अति आत्मविश्वासानं नाही तर आत्मविश्वासानं वर्तवलेला अंदाज आहे, आणि म्हणून ह्या जागा जिंकतील याचा आत्मविश्वास आहे. नक्कीच या ठिकाणी ईशान्य मुंबईची जागा आहे मिहीर कोटेच्या, तिकडे गुजराती मतं देखील आहेत आणि मराठी वर्सेस गुजराती वाद देखील आपल्याला त्या भागात पाहायला मिळालं. त्यांना पिछाडीवरती दाखवतात. आत्ताच ते आमदारकी होते आणि नंतर त्यांना खासदारकी दिली. त्या मतदारसंघाचा जरी आपण विचार केला तरी मुलुंड भांडूप हा जो मतदारसंघ आहे तिथं सरदार तारासिंग नावाचे जे भाजपाचे आमदार होते, दुर्दैवानं ते आता आमच्यामध्ये नाही आहेत, त्यांचं एक वेगळं वलय होतं. कुठेही काही जरी झालं तरी सरदार तारासिंग हे मुलुंडमधनं निवडून यायचे. त्यांची ताकद काही विस्कळीत झालेली नाही. त्यांना मानणारा बीजेपीचा वर्ग, बीजेपीचा केडर पार्टी, आणि आता मिहीर कोटे ज्यांनी केलेलं काम असेल ह्याच्यातनं 100% फार मोठं मताधिक्य तिथे मिळणार आहे. आणि ते जे मताधिक्य आहे ते कुठच्याच मतदारसंघामध्ये तोडू शकत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचा पराभव हे जे काही ॲनालिसिस कुठच्या अंदाजानं वर्तवलं जाते मला माहीत नाही, परंतु तिथं युतीची जागा ही निवडून येईल आणि महाविकास आघाडीची जागा पराभूत होईल. मोदींचा फॅक्ट मोठा असणारे रोड शो देखील मुंबईत करण्यात आला होता. त्यानंतर मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ अनेक ठिकाणी त्याची सभा लावण्यात आली. त्यामुळे मोदींनी अनेक सभा ह्या ठिकाणी घेण्यात आल्या. त्यामुळे कुठं फरक पडेल? महाराष्ट्रामध्ये 3 नेते जे आहेत त्यांनी केलेली विकासाची कामं, त्यांचा जनतेशी असलेला संपर्क म्हणजे एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचे झालेले रोड शो असतील, त्यांच्या झालेल्या सभा असतील, अमित शहा साहेबांच्या सभा असतील, योगी साहेबांच्या सभा असतील, गडकरी साहेबांच्या सभा असतील, या सगळ्यांचाच परिपाक हा महायुतीला मोठ्या संख्येकडे नेण्यामध्ये होणार आहे. आणि म्हणून एक्झिट पोल जरी काही असले तरी महाराष्ट्रामध्ये देखील भाजप, बाळासाहेबांना मानणारी खरी शिवसेना जी धनुष्यबाणावर लढली ती, आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचंच प्राबल्य राहणार आहे. नक्कीच अजितदादांच्या देखील कॅन्डिडेटची नावं कुठेही दिसून येत नाही ह्या एक्झिट पोलमध्ये. कदाचित माझा अंदाज हा अनेकांना आश्चर्यकारक वाटेल, परंतु बारामतीमध्ये देखील सुनेत्रा वहिनी जिंकणार आहेत. त्याच्यानंतर शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील जिंकणार आहेत. आणि मी ज्या मतदारसंघामध्ये गेलो होतो आणि तटकरे, सुनील तटकरेंच्या मतदारसंघामध्ये देखील गेलो होतो, तिथं मी पालकमंत्री आहे, ते देखील जिंकणार आहेत. त्याच्यामुळे परफॉर्मन्स नाही हे जे काय अंदाज व्यक्तवले जात आहे त्याला मी सहमत नाही, परंतु त्या सगळ्या एक्झिट पोलचा आम्ही आदर करतो. असाच एक्झिट पोल राजस्थानच्या बाबतीमध्ये आलेला होता, असाच एक्झिट पोल छत्तीसगडच्या बाबतीमध्ये आलेला होता, असाच एक्झिट पोल मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये आला होता, परंतु तिथे चमत्कार घडला आणि बीजेपीचं सरकार आलं, NDAचं सरकार आलं. आणि मला हाच जर चमत्कार महाराष्ट्रामध्ये घडला तर मला काही नवल वाटत नाही. एक्झिट पोल एका बाजूला असलं तरी बूथवरती जी काम करण्याची प्रक्रिया असते ती महत्त्वाची असते, मतदारांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं. अजेंडा तुमचा असतो, कशा प्रकारचा अजेंडा असणार आहे पुढच्या टायमाला, या सर्व गोष्टी मिळून कसं बघताय? अगदी बरोबर आहे. हा लोकशाहीतला एक प्रमुख भाग आहे की मतदारांपर्यंत पोचणारा, स्लिप घेऊन जाणारा कार्यकर्ता असावा लागतो. आता आपण काँग्रेसपासूनच सुरू करू. या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक काँग्रेसचे खासदार होते, दुर्दैवानं त्यांचं निधन झालं, परंतु असा कुठं काँग्रेसचा बेस आहे? जर बाळासाहेब थोरात साहेबांचा मतदारसंघ सोडला, विजय वडेट्टीवार साहेबांचा मतदारसंघ सोडला, किंवा काही मोजके मतदारसंघ जर सोडले, तर माझा मतदारसंघ आपण जर बघितला किंवा रत्नागिरी जिल्हा बघितला तर काँग्रेसमध्ये स्लिप पोचवणारं कोण आहे? तसं काही भागामध्ये NCPचा आहे महाविकास आघाडीतल्या, तसं काही भागामध्ये उबाठाचा आहे. परंतु आम्ही जे महायुतीमध्ये आहोत, भाजपचा केडर कार्यकर्ता आहे, शिवसेनेचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे, कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून मगाशी जे आपण म्हटलं की ज्या महाविकास आघाडीबरोबर काही ठिकाणी मतदान केंद्रामध्ये बसायला पोलिंग एजंट नव्हते, तिथं कसं काय अंदाज हे वर्तवले जातात त्याची मला कल्पना नाही. आणि म्हणून मला ठाम विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला पराभूत करून महायुतीचंच प्राबल्य असेल. नक्कीच यामध्ये बघायला तर आमदार असतील, नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, यांचा मोठा हातभार लागतो. त्यामुळे आकडेवारी बघता एक्झिट पोलची आकडेवारी आणि ही आकडेवारी कशी असते?
नाही, सगळ्यांनी प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे आणि पंचायत समिती म्हणजे माझी पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील, आमदार असतील, यांची जर संख्या बघितली आणि यांनी जर प्रॅक्टिकली काम केलं असेल तर आम्ही नक्की 40 पार करू शकतो, एवढी ताकद आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. ठाण्यामध्ये बघितलं तर या इतर ठिकाणी गद्दार वर्सेस निष्ठावंत अशी लढाई आता शिवसेनेमध्ये सुरू झालेली आहे. कसं बघतात नरेश म्हस्के आणि एकीकडे राजन विचारे? आजपर्यंत आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांच्या गद्दारीची व्याख्याच मला कळलेली नाही. वंदनीय बाळासाहेबांनी काँग्रेसबरोबर जायचं झालं तर मला शिवसेना बंद करावी लागेल अशा पद्धतीची भूमिका घेतलेल्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन जी लोक जाऊन बसली ते आम्हाला कसं काय गद्दार म्हणू शकतात? ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा फोटो टाकला, त्याच्यानंतर मोदी साहेबांचा फोटो टाकला, आम्ही मतं मागितली, मतं आम्ही युतीनं मागितली आणि नंतर आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसलो, ह्याला काय म्हणतात? त्याच्यामुळे गद्दारीची व्याख्या ही कदाचित आता विश्लेषकांना सांगून करून घ्यावी लागेल. कारण ज्यांनी मतदारांबरोबर गद्दारी केली ते खरे गद्दार, ज्यांनी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांबरोबर विचाराबरोबर गद्दारी केली ते खरे गद्दार, आणि जे शिवतीर्थावरनं काही लोक कायमस्वरूपी वंदनीय बाळासाहेबांचे वारस म्हणून माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं म्हणायचे, त्यांनी आता ते वर्डिंगच बदललं काँग्रेसला घाबरून. त्याच्यामुळे त्यांनी जी विचाराची गद्दारी केलेली आहे ती खरी गद्दारी आहे. मोदींच्या नावाने अनेक लोकांना मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मतदारांनी लाखोनी मतं पडली. मागच्या वेळेस मोदी लाट होती, यंदा आता विकासाची लाट म्हणून कसं बघतात जनता? आज विकासाची लाट आहेच, महाराष्ट्र सरकारनं केलेलं काम आहे आणि मोदींची लाट म्हणण्यापेक्षा मोदींचा माहोल जो आहे तो तसाच अजून आहे युवकांमध्ये, बुजुर्गांमध्ये, महिला भगिनींमध्ये. त्याच्यामुळं मी मगाशी देखील जे सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांना जोपर्यंत वाटतंय की देशाचं पंतप्रधानपद राहावं तोपर्यंत देशातली जनता त्यांना पंतप्रधान करायला तयार आहे, हे पुन्हा एकदा या निकालातनं सिद्ध होणार आहे. नक्कीच 4 जूनला कशा प्रकारचा गुलाल उधळणार आहे? गुलाल आमचाच उधळणार आहे. नजर चुकीनं कोणी जर गुलाल आणलेला असेल तर तो आम्ही त्यांच्याकडनं घेऊ आणि आमचे उमेदवार निवडून आले म्हणून उधळू. नक्कीच पुन्हा एकदा मोदी या महाराष्ट्रात येतील? नाही, मोदी साहेब येतील ना. महाराष्ट्राला विकासाच्या दिशेनं नेण्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं फार मोठं योगदान लागणार आहे, ते योगदान देणार आहेत. आणि पंतप्रधान झाल्यानंतर माझ्याच विभागामार्फत जो मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून फार मोठा देशपातळीवरचा इव्हेंट होणार आहे, त्याच्या उद्घाटनाला नवीन बनलेले, तिसऱ्यांदा बनलेले आणि लोकांच्या मनातले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच त्याचं उद्घाटन करतील. नक्कीच लोकांच्या मनातले तिसऱ्यांदा बनलेले आणि नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील आणि जास्त मतांनी या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश मिळणार असं देखील उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा सुभाष गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.